कधी विहिरीत उडी मारायच्या अगोदर हा विचार तर केलाच पाहिजे, नाही तर काय होते हे पूर्ण ब्लॉग मध्ये पहा. तर काय म्हणता मंडळी, कशा आहेत तुम्ही? आज आलो आहे मी आमच्या मित्र अभिषेकच्या वावरात, तेही पार्टी करायला. पण लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही गेले पण तुमच्या सोबत जर का असे चोट्टे मित्र राहिले तर तुमची झोडपे काही नक्कीच येते रे बा. वावरात येताबरोबर सर्वात पहिले सर्वांच्या भेटीगिटी घेऊन घेतल्या, मग झाला असली खेळ सुरू. वाटलं की आपण मस्त पाहुण्यासारखं जाऊन जाता बरोबर आपल्याला खायला भेटन. पण इथं तर या लोकांना विहिरीतून पाणी काढायला सुधरत नव्हतं. पण तरी काही जिद्दी पोट्टे कांद्या चिरण्यात आणि बाकी कामात बिझी होते. त्याच लोकांना पाहून आशा होती की काही ना काही खायला भेटन म्हणून. एवढंच कायले तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजकच इंस्टाग्रामवर रील पाण्यात बिझी होते. तेवढ्यात मागून खटकन आवाज आला तर मागं वळून पाहिलं तर समजलं की आदी मानवाची एक टोळी येऊन काहीतरी काम करून राहिली होती. हे सर्व पाहून एका वेळेला असं वाटलं की आज तर उपाशी तरा लागते, पण अटकली खुटी तर जाशीन कुटी बाबू. म्हणून म्हटलं चला आपणच मैदानात उतरू. कमरेले शेला बांधून मोठी हिंमत करून चुलीजवळ गेलो. मग आठवलं की आपल्याला स्वयंपाकातलं काहीच येत नाही, म्हणून डबल शेला काढून गळ्यात टाकला. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, विदर्भातले पोटे एवढे खतरनाक आहे की गण नसला तरी पन्नीतल्या पन्नीत तांदूळ धुण्याची कला फक्त आमच्याच जवळ आहे भाऊ. म्हणून म्हणतात की प्रत्येक गटात एक ना एक चांगली स्वयंपाक करणारी पोरगी पाहिजे. तेवढ्यात एक आशेची किरण घेऊन आमच्यामध्ये राठोड सरांची एंट्री झाली. एवढंच नाही तर आमच्या वैद्य सरनं गव्हाच्या उंब्या भाजून पोराले स्टार्टर म्हणून खाऊ घातल्या. याले म्हणतात भाऊ नशीब, मास्तर लोकांच्या हातचं जेवण आम्हाला खायला भेटून आलं. तेवढ्यात माझ्या मित्रानं कुठून तरी पपई तोडून आणली आणि खाओवर खाणे जो या तत्वावर काम करत साऱ्या पोट्ट्याले ते पपई खाऊ घातली. आणि पोट्टी पपई असे खाऊन आलते की जशी की पहिल्यांदाच खाऊन राहिले. आणि काही असे धुरंधर होते की ज्यांनी पपई साल्टही पुरली नाही रे बा. पण असू द्या, ज्या गोष्टीची आम्ही लय वेळची वाट पाहत होतो ते वेळ आली होती, म्हणजे जेवणाची वेळ. सुदैवानं आमची वावरातली पार्टी एकदम सक्सेसफुल ठरली, कारण सर्वांच्या मेहनतीनं जेवण एक नंबर झालं. तेवढ्यात लक्षात आलं की आपल्याच बाजूने चकचक पाण्यावाली जबरदस्त विहीर आहे. मग कोणाचीच वाट न पाहता आमच्या परिमल भाऊनं पटकेना कपडे काढून 1 घंटा विहिरीच्या अँगलवर टाइमपास केला. मग थोड्या वेळात पाण्यात उडी मारून आम्हा सर्वांना जलपरी असण्याचा पुरावा दिला. पुरा कार्यक्रम आटपल्यावर मग विचार केला की चला आता निघाव घरी. म्हणून सारे पुट्टे काही ना काही सामान आपल्या डोक्यावर घेऊन रस्त्यानं निघाले. तेवढ्यात हा काय म्हणते ऐका, घेता ऐकत का वाटू फुकट. याच्यापेक्षा खतरनाक पोट्टे आमच्या गँगीत घुसले आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, या पूर्ण पार्टीचं श्रेय निखिल भाऊ शेगोकार आणि अभिषेक आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला जाते. दिवसभर एक दुसऱ्यासोबत जबरदस्त वेळ घालून आता वेळ आली होती की आपापल्या घरी जायचं. चला तर मग आम्ही जातो आमच्या घरी, आणि तुम्ही भाऊ इथपर्यंत आले तर फॉलो करून जा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सर्वांना टाटा.